Everybody is fresh. न्यू डे, न्यू वीक. चला मग आपण कुठनं सुरुवात करतो? एव्हरीबडी प्लीज फोल्ड युअर लेग्स. सगळ्यांनी मांडी घालून बसायचंय. पाठ एकदम ताठ. डोळे बंद. एव्हरीबडी प्लीज क्लोज युअर आईज. इट्स कंपल्सरी. अँड जॉईन युअर हँड्स. सरस्वती देवीची प्रार्थना करून आपण वर्गाला सुरुवात करणार आहोत. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. 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 Slowly open your eyes. सुप्रभातम everybody. सुदिनम. चलो. ओके, आपण कुठून सुरुवात करतो? कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात गणपती बाप्पाच्या श्लोकांनी. विल स्टार्ट विथ अन्वित. अन्वित, तुम्हाला गणपती तुझे म्हणून दाखवशील पटकन? गणपती तुझे नाव चांगले, आवडी पाहू चित्त रंगले, प्रार्थना तुझी गौरी नंदना, हे दयानिधे श्री गजानना. गुड, शाबास अन्वित. आता ओवीचा टर्न. ओवी, मोरया मोरया. मॅम काल अन्वित नैना मॅम बनला होता आणि सगळे श्लोक त्याने व्हिडिओ कडून पाठवलाय मॅम. ओ वाव, व्हेरी गुड अन्वित. तू एवढं सगळं पाठ केलं. व्हेरी गुड. Proud of you. Very good. Very good. God bless you, बच्चा. नैना मॅम, चला आता ओवीचा टर्न. काय ते? हो ना? नैना टीचर बनल्या होत्या. व्हेरी गुड. भरपूर पाठांतर केलं म्हणजे सगळ्यांनी, आहे की नाही? गुड. चलो ओवी, मोरया मोरया म्हणून दाखवतेस? मैम मुझे वो गाना नहीं आता. आपको नहीं आता? ओके, तो फिर हम दूसरे किसी को पूछते. सुवीर, सुवीर मोरया मोरया म्हणून दाखवा आणि ओवी लक्ष देऊन ऐकायचंय. हा, एकदम ध्यान से सुनो. मोरया मी भाल ठांदे, तुझी ठेवा करू काय दाने, अन्नाय मारे कोट्यान कोटी, मोरे प्रलाबा तू घाल पोटी. व्हेरी गुड, शाबास, खूप मस्त. ओके, आता मला सांगा काल काय होतं बरं? काल काहीतरी स्पेशल दिवस होता. मी तुम्हाला सांगितलं की श्रावणा. हॅपी टीचर्स डे. इट वॉज हॅपी टीचर्स डे. सगळ्या टीचर्सचा दिवस होता. येस, आणि त्याला म्हणतात शिक्षक दिन. काय म्हणतात माहिती का? टीचरला म्हणतात शिक्षक दिन. शिक्षकों का दिन था कल. क्या था? टीचर्स डे. मतलब यस. ओके, तो चलो आपको ना टीचर्स डे के बारे में कुछ बताते हैं. कई साल पहले क्या हुआ पता है? हमारे भारत देश के दक्षिणी किनारे पे, जहाँ पे चेन्नई है, आप सबने चेन्नई का नाम सुना है ना? वो चेन्नई के पास एक छोटा सा गांव है. गांव का नाम है तिरुतन्नी. वो तिरुतन्नी गावामध्ये, जे चेन्नई पासून थोडस दूर आहे, 16 किलोमीटर दूर, तिथे एका गरीब कुटुंबामध्ये, एका पुअर फॅमिलीमध्ये एका मुलाचा जन्म झाला. तारीख होती 5 सप्टेंबर 1888. 5 सितंबर 1888 उसमें एक बच्चे का जन्म हुआ. तो
तुमच्यासारखा छोटासा गोड 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 सुवीर सारखा, अन्वित सारखा, समरवीर, आर्यवीर सारखा एकदम गोड छोटूस बाळ. पण ते बाळ इतकं हुशार होतं माहितीये. खरं तर त्याचे आई बाबा खूप गरीब होते. त्या मुलाला शाळेत पाठवणं, शिकवणं काही शक्य नव्हतं, कारण शाळेची फी कशी भरणार. त्या घरामध्ये 5-5 मुलं आणि 1 मुलगी, एवढी मुलं होती सगळी जण. आई बाबांनी विचार केला की कसं काय याला शिकवायचं. पण त्या मुलाला शिक्षणाची खूप आवड होती, खूप आवड होती. त्याला खूप आवडायचा अभ्यास करायला. आणि त्याला माहिती होतं, उसको क्या पता था, जो बच्चा पढ़ता है, जो बच्चा लिखता है, अच्छे से अपनी पढ़ाई करता है, वही जिंदगी में आगे बढ़ता है. नहीं तो कुछ नहीं हो सकता. सिर्फ खेलना, खाना, पीना, माँ को परेशान करना, इससे कुछ नहीं होता. काय करायचं असतं, आपला आपला अभ्यास करायचा असतो, एकदम हुशार व्हायचं असतं. आणि जो आपला अभ्यास करतो तो आयुष्यामध्ये खूप पुढे जातो. तो अपने माँ बाप के पीछे पड़ गया कि नहीं मुझे स्कूल जाना ही है, मुझे पढ़ना ही है. और स्कूल के बाहर ही खड़ा रहता, बिल्कुल बात नहीं सुनता. घर चलो, नहीं मुझे स्कूल ही जाना है, मुझे पढ़ना है. तो ऐसा वैसा करके कैसे तो भी उसके पापा ने उसको स्कूल में भरती कर दिया. आणि तो तिथल्याच एका शाळेमध्ये रोज जायला सुरुवात झाली. त्याला इतका आनंद झाला, इतका आनंद, मैं भी स्कूल जाऊंगा, मैं भी स्कूल जाऊंगा. एक्चुअली उसके पास कोई नई किताबें नहीं थी, नया दफ्तर बक्सा, कोई कुछ भी सामान नहीं था. लेकिन फिर भी वो एकदम ध्यान से अच्छे से स्कूल में जाता. आणि काय करायचं माहितीये, टीचर जे सांगतील ते एकदम लक्ष देऊन ऐकायचं, पूर्ण लक्ष टीचरकडे. हातामध्ये दुसरी काहीच खेळणी नाही, डोक्यात इतर काहीच उद्योग नाही, सगळं लक्ष फक्त टीचरकडे. त्यामुळे काय व्हायचं माहितीये, जो टीचर बोलते है तभी के तभी उसको लर्न हो जाता. घरी अभ्यास करायची, पुस्तकं वाचायची गरजच नाही. टीचरने सांगितलं की लगेच याचं पाठ झालं, टीचरने सांगितलं की लगेच याचं पाठ झालं. आणि तो वर्गातला एकदम हुशार मुलगा ठरला. हर एग्जाम में फर्स्ट, हर एग्जाम में फर्स्ट. तो टीचर भी उससे बहुत प्यार करने लगे. जी मुलं शांतपणे ऐकतात, लक्ष देतात, ती सगळी टीचरला पण खूप आवडतात. आणि आई बाबांची तर लाडकीच होतात, है की नाही. असं हा मुलगा एकदम हुशार, शहाणा आणि फर्स्ट आला. आता हळूहळू हळूहळू हा मोठा व्हायला लागला. जैसे जैसे बड़ा होने लगा, स्कूल की फीस भी तो बढ़ने लगी. पापा ने एक दिन बोल दिया, अभी तो मैं आपके स्कूल की फीस नहीं भर सकता, अभी आप काफी पढ़ लिए, अभी स्कूल बंद कर दो, अभी काम को शुरुआत कर दो. लेकिन उसने कहा, नहीं पापा, मैं काम भी करूंगा लेकिन मुझे पढ़ना भी है, प्लीज कुछ करो ना. लेकिन पापा बोले, हमारे पास पैसे ही नहीं है, आप कैसे स्कूल जाओगे. तो उसने अपने टीचर से बात की कि मैं कल से स्कूल नहीं आऊंगा. तो उसके टीचर भी बहुत अच्छे थे, और वो बच्चा इतना अच्छा था कि टीचर उससे बहुत ज्यादा प्यार करते थे. तो उसके स्कूल ने उसको स्कॉलरशिप दे दी. स्कॉलरशिप का क्या मतलब होता है पता है आपको. स्कॉलरशिप म्हणजे जी हुशार मुलं असतात त्यांची फी शाळाच भरते, आई बाबांना भरायची गरज नाही. त्यांच्या शिक्षणाचा, अभ्यासाचा सगळा खर्च शाळा करते. तो ये बच्चा बहुत खुश हो गया. चलो अभी पढ़ाई का कोई खर्चा नहीं. तो पापा को उसने मना लिया कि मेरी पढ़ाई का आप पे कोई खर्चा नहीं पड़ने वाला, प्लीज मुझे स्कूल जाने दो, स्कूल जाने दो. और ऐसा करके वो मैट्रिक हो गया, 10वीं की परीक्षा पास हो गया. तब 11वीं की परीक्षा मैट्रिक थी, और अच्छे नंबर से पूरे जिले में अव्वल आया था, फर्स्ट नंबर पहिला पूर्ण. नंबर आयो इथं गरीब मुलगी. कोणी अनम्यूट केलंय. प्लीज डोंट अनम्यूट. स्टोरी ऐका व्यवस्थित. चलो पे अटेंशन. चलो हम आपको यही बात बता रहे हैं कि आप अपना कुछ भी बीच में बोले बगैर, कहीं भी ध्यान भटकाए बगैर अगर टीचर की तरफ ध्यान देंगे तभी आपकी पढ़ाई अच्छे से होने वाली है. तो चलो सबका ध्यान टीचर की ओर. चलो 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 चलो. आणि मग हा मुलगा पहिला आला, आणि हळूहळू हळूहळू त्याची अभ्यासातली गोडी वाढतच गेली. सीखता गया. और उसके जीवन का एक ही ध्येय था कि मुझे अच्छे से अच्छी पढ़ाई करनी है, और सिर्फ मुझे नहीं, मुझे औरों को भी पढ़ाना है. और फिर पढ़ते उसकी तो पढ़ाई पूरी हो गई, लेकिन उसकी जीवन में शिक्षा का इतना मोल था कि उसने तय किया कि मैं मेरा पूरा जीवन, मेरा सारा जीवन मैं शिक्षा के काम में ही लगा दूंगा. मी तर शिकलो,
मी तर इतके कष्ट केले, शिकलो, मोठा झालो, पण नुसतं मी शिकून उपयोगाचं आहे का? नाही. तर आजपासून मी सगळ्यांना शिकवणार. जो जो माझ्या जवळ येईल, जो जो माझ्या समोर येईल, आणि मी प्रयत्न करणार की माझ्या देशातला, आणि नुसता देशातलाच नाही, तो जगातला प्रत्येक व्यक्ती शिकू शकेल. हर एक को शिक्षा मिले, हर कोई शिक्षित हो, उसके लिए उसने अपना जीवन पूरा दान देने का सोच लिया. आणि त्यांनी शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ केला. फिर उन्होंने पहले कलकत्ता यूनिवर्सिटी में काम शुरू किया. पण त्यांचं काम इतकं छान होतं, वो कोलकाता यूनिवर्सिटी में भी इतना अच्छा काम कर रहे थे साथ ही साथ बनारस यूनिवर्सिटी का काम देखते, फिर 3 दिन बनारस चले जाते, बनारस विश्व हिंदू विद्यापीठ का काम देखते. दोनों यूनिवर्सिटी का पूरा काम, पूरी भागादौड़ी चल रही थी. और लेकिन शिक्षा का काम कभी बंद नहीं हुआ. वो बोल रहे थे कि मुझे कितनी भी तकलीफ हो, कितना भी ट्रैवल करना पड़े, कितनी भी भागादौड़ी हो, लेकिन मैं शिक्षा का काम करूंगा. हर एक को शिक्षा, यही मेरे जीवन का ब्रीद है. तो ये ना ही हमारे देश के लिए था, लेकिन पूरे जग के लिए था. तो उन्होंने भारत के बाहर भी शिक्षादान का काम शुरू कर दिया. और आपको पता है, विश्व का सबसे बड़ा विद्यापीठ ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी, सबने नाम सुना है ना, तो ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में भी उनको बुलाया. उनको बोला कि नहीं नहीं, आप इतना अच्छा सिखाते हो, आपको शिक्षा के प्रति इतना प्यार है, तो आप ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में भी आओगे, और महीने में 1 हफ्ता आप ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पढ़ाओगे. तो अभी देखो, कलकत्ता यूनिवर्सिटी में भी पढ़ा रहे हैं, बनारस यूनिवर्सिटी में भी पढ़ा रहे हैं, और बाहर जाके ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में भी पढ़ा रहे हैं. और सिर्फ ऐसे वैसे नहीं, बहुत प्यार से, बहुत लगन से. जे पण विद्यार्थी त्यांच्या समोर यायचे, त्यांना शिक्षणाची खूप गोडी लागायची, आवड लागायची, आणि खूप छान सगळ्यांचा अभ्यास व्हायचा. और आपको पता है, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी ने उनके ये काम का बहुत मूल्य किया, और उनके नाम पे प्राइज शुरू कर दिया. जो बच्चे अच्छे पढ़ेंगे, उनको उनके नाम से प्राइज मिलेगा. नाम क्या था, किसको पता है? उनका नाम था डॉक्टर राधाकृष्णन. क्या नाम था? डॉक्टर राधाकृष्णन. एक सेकंड ना. नाम था डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. और अपना शिक्षा का काम बहुत अच्छे से कर रहे थे. पूरे देश में शिक्षा के लिए डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जाने जाते थे. अभी पढ़ाना तो चालू था, लेकिन उनको क्या ध्यान में आया पता है? उन्होंने क्या बताया? फक्त यंत्रांमधली प्रगती, सायन्स मधली प्रगती समाजाला पुढे नेऊ शकत नाही. सिर्फ अच्छा नेता हो, अच्छा राजकारण हो, तो देश आगे नहीं बढ़ सकता. कोई भी देश तभी आगे बढ़ सकता है जब उसका शिक्षा का कार्य सबसे अच्छा हो. तो उन्होंने शिक्षा के कार्य पे अपना पूरा फोकस कर दिया, और शिक्षा के कार्य में ही अपना पूरा जीवन भी दे दिया. फिर हमें मिल गई स्वतंत्रता. सबको पता है ना, आपल्यावरती इंग्रजांचं राज्य होतं, आणि मग त्याच्यानंतर आपला देश स्वतंत्र झाला. आणि त्याच्यानंतर देशातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या हुशार लोकांची यादी केली, कोण कोण छान काम करतंय, कोण कोण. आणि त्याच्यात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा खूप वरचा नंबर होता. तो सारे नेता, सारे राजकारणी उनके पास आ गए और बोले कि आप देश के लिए इतना अच्छा काम कर रहे हो, तो आप देश का एक पद भी संभाल लो, आप राष्ट्रपति बन जाओ. बाप रे, इतना बड़ा पद. लेकिन वो बोले कि नहीं, मैं अभी राष्ट्रपति पद के लिए तैयार नहीं हूँ, अभी तो मेरा शिक्षा का ही काम चालू है. आणि मग असं करत करत ते आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले. बघा हा, हमारे देश के पहले उपराष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. और देश का भार भी उन्होंने संभाल लिया. कलकत्ता यूनिवर्सिटी का काम तो था ही, और बनारस यूनिवर्सिटी का भी काम था, ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में भी पढ़ा रहे थे,
कई जगह जाके बच्चों को जहां जहां प्रॉब्लम है खुद जाके उनका प्रॉब्लम सॉल्व करके उनको पढ़ा रहे थे, और साथ ही साथ उन्होंने हमारे पूरे देश की जिम्मेदारी खुद पे ले ली, और वो बन गए भारत के, स्वतंत्र भारत के पहले उपराष्ट्रपति डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। और फिर उन्होंने शिक्षा को बहुत प्रमोट किया और कंपलसरी किया कि ये देश का हर एक बच्चा, हर एक नागरिक सीखना चाहिए, पढ़ना चाहिए, कोई भी अनपढ़ ना रहे। उन्होंने क्या कहा, कोई भी अनपढ़ ना रहे। बरं, एवढं तर सांगितलं, पण नुसतीच शिक्षा का? शिक्षा म्हणजे मॅथ्स शिकायचं, सायन्स शिकायचं, एवढंच का? मुळीच नाही. त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली माहितीये का? शास्त्राच्या, गणिताच्या आणि भाषेच्या शिक्षणाबरोबरच सगळ्यात इम्पॉर्टंट एज्युकेशन कोणतं आहे, सगळ्यात महत्वाचं शिक्षण कोणतं आहे, तर आपल्या संस्कृतीचं शिक्षण. हमारे पुरखों ने क्या कहा है, रामायण सबको पता होनी चाहिए, महाभारत सबको पता होनी चाहिए, हमारे संस्कृती के बारे में सबको पता होना ही चाहिए. कारण जो संस्कृतीचा अभ्यास करतो त्याच्याच आयुष्यामध्ये संस्कारांचं बीजारोपण होतं. आपको थोड़ा जड़ लगेगा, लेकिन आप ध्यान से सुनना, जो भी संस्कृति का अभ्यास करता है उसके जीवन में ही अच्छे संस्कार आते हैं. और उन्होंने फिर वैल्यू एजुकेशन पे भी बहुत फोकस किया. उसके बाद वो भारत के दूसरे राष्ट्रपति बन गए. क्या बन गए? भारत के दूसरे राष्ट्रपति. और राष्ट्रपति बनने के बाद उन्होंने एजुकेशन को बहुत प्रमोट किया, और उनका काम इतना बड़ा था कि भारत सरकार ने उनको भारत रत्न, ये सबसे बड़ा पुरस्कार दे दिया. उनको क्या मिला, कौन सा पुरस्कार मिला? भारत रत्न. ये भारत का बहुत बड़ा पुरस्कार है. जो भी हमारे देश में अच्छा काम करता है उसको ये पुरस्कार मिलता है. तो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन को भारत रत्न से सम्मानित किया गया. और क्या किया पता है? उनका जो जन्मदिन था, उनका जो हैप्पी बर्थडे था, हैप्पी बर्थडे टू यू करते हैं ना हम, उसको शिक्षक दिन घोषित कर दिया. और तभी से डॉक्टर राधाकृष्णन के नाम से उनका जन्मदिन, मतलब 5 सितंबर हर साल हम शिक्षक दिन के तौर से मनाते हैं. तो सबको याद रहेगा ये शिक्षक दिन किसके नाम से है? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जो हमारे स्वतंत्र भारत के पहले उपराष्ट्रपति और दूसरे राष्ट्रपति. सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, तपस्या नाम है डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. बघा, शिक्षणाला किती जास्त महत्व है. हम भी अगर ध्यान से पढ़ेंगे, बहुत अच्छी पढ़ाई करेंगे, बड़ा होके कुछ बनेंगे, तो क्या पता आपका भी किसी का जन्मदिन हम नेशनल लेवल पे सेलिब्रेट करेंगे. यू नेवर नो. सो सबने अपनी पढ़ाई पे पूरा ध्यान देना है, और हमेशा शिक्षक दिन के दिन पे हमारे शिक्षकों का तो हम स्मरण करते ही है, लेकिन हम सब गुरुओं के गुरु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का भी स्मरण करेंगे. सबने याद रखना है. सबको नाम याद रहेगा. तो शिक्षक दिन है डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का जन्मदिन. सबने याद रखना है. ओके, चलो, हमें आपको दूसरी भी बात बतानी है. ये तो कल के बारे में हो गया. तो हमने आपको बताया था की श्रावण मास में कई सारे त्योहार आते हैं. हा श्रावण महिना चालू आहे, आपण सगळ्यांना सांगितलंय की नाही. या श्रावण महिन्यात खूप सण येतात. आज कोणता सण आहे कोणाला माहितीये? आज बरोबर, व्हेरी गुड. बरोबर आहे बाळा, वियांश, बरोबर. आज बैलपोळा आहे. बैलपोळा हा श्रावण महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. अमावस्या मतलब क्या? जिस दिन चांद नहीं निकलता. हमने आपको बोला है ना, जिस दिन चांद नहीं निकलता उसको हम बोलते हैं अमावस्या. तो आज श्रावण मास खत्म होने वाला है. कल से अगला मास शुरू होगा. सगळ्यांना लक्षात आहे ना, अमावस्येला महिना संपतो. आज श्रावण महिना संपणार. श्रावण महीन्याचा शेवटचा दिवस हा बैलपोळा असतो. तो आज क्या करेंगे पता है? क्यों बैलों की पूजा करते हैं? क्योंकि वो साल भर हमारी मदद करते हैं. उनकी वजह से हमें खेती करने में बहुत आसानी होती है. टू शो ग्रैटिट्यूड. हमारी संस्कृति क्या है? हमारी संस्कृति कृतज्ञता पे आधारित है.
इट्स ऑलवेज शोइंग ग्रैटिट्यूड. तो सब प्रति, नेचर के प्रति, प्राणी पक्षी सगळ्यांप्रती कृतज्ञता दाखवणारी आपली संस्कृती आहे. म्हणून आजच्या दिवशी आपण पहिल्यांदा आपण आज बैलपोळा साजरा करतो. सगळ्यांनी आज बैलपोळ्याची आठवण काढायची आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आज आहे टू शो ग्रॅटिट्यूड टू युअर मदर, बिकॉज इट्स अ मदर्स डे. काय आहे आज? मातृदिन आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगितलं ना मम्माच्या पाया पडायचं. नुसतं पाया पडून होणार नाही बरं का. दिवसभर मम्मा जे सांगणार ते लक्षात ठेवायचं, ऐकायचं. आज मम्माच्या सगळ्या गोष्टी, आजपासून मम्माच्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या, तरच खरा मातृदिवस होणार. ओके आराध्या, सगळ्यांना लक्षात राहील. बाकी पण मुलांना, मम्मा की हर एक बात सुननी, आज से हम ये तय करेंगे हम सब माँ का हर कहना मानेंगे. सो एंजॉय पोळा, एंजॉय मातृदिन. तो ओंकार के लिए तैयार, दोनों हाथों से ध्यान मुद्रा, पाठ ताट, डोळे बंद. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांबद्दल आपण बोललो, बैल पोळ्याची माहिती ऐकली, मातृदिनाबद्दल बोललो. हे सगळं तुमच्या लक्षात राहायला हवंय. म्हणून एकदा ओंकार म्हणणारे त्याकडे लक्ष द्या. ओम शांती शांती शांति. रब योर पाम्स एवरीबडी. दोनों हाथ अपने आंखों पे, आंखें बंद करके गालों पे और गले पे, दोन्ही कर नेत्रांच्या समोर आणि सावकाश डोळे उघडून घ्यायचे. एव्हरीबडी हॅपी हॅपी, फ्रेश फ्रेश फ्रेश. ओके. आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आहे. बैलपोळा, पिठोरी अमावस्या, मातृदिवस. सगळ्यांनी छान सेलिब्रेट करा आणि सगळ्यांनी निश्चय करा आईचं ऐकण्याचा, रिस्पेक्ट नेचर. ओके. काय गाणं या? आणि त्या दिवशी तुम्ही नैना टीचर बनलेली आणि तिने एक नवीन श्लोक सांगितला गुरुचा, ती बोलतीये. ओ व्हेरी गुड. म्हणून दाखव ग. अखंड मधला कालम, अखंड मधला कालम याप्तमेन चिराचरम तत्पदम दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. अरे वा, व्हेरी गुड. आणि किती छान म्हणलं ग. Very nice, beta. Very nice. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग आता जेव्हा नैना टीचर नसेल त्यावेळेस अनया क्लास घेणार का आणि सगळ्यांना नवीन नवीन श्लोक शिकवणार? ओके. तो चलो आज यही रुकेंगे, फिर मिलेंगे. पुनः मिला महा. Bye. 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 Please join your respective classes. लिंक सगळ्यांना दिलेली आहे. प्लीज जॉइन. आदित्य, क्यों आप लेट आते हो? रोज आप लेट ज्वाइन होते हो. Aryavir, join your class. Avyan, please join your class. Jigisha ma'am, join your class. Rajvi, Prisha alias लक्ष्य, आपको क्लास में भेजू क्या? टोपी नहीं दे रहा आप मुझे. नहीं भेजती भी. चलो मैं भी आपको. राजवी, ज्वाइन योर क्लास बच्चा. रिद्धि, ज्वाइन योर क्लास.
Misbah teacher, please join your class. Amreen already assigned, please join your class. Good morning, ma'am. गुड मॉर्निंग क्लास इज ऑल। एक मिनट, फिर से मैं आपको भेजती हूँ। मैंने आपको असाइन किया था, आप ज्वाइन नहीं हुए तो फिर ठीक है, अभी ज्वाइन करो आपका क्लास। विहान अग्रवाल प्लीज ज्वाइन योर क्लास। राजवीर, आयांश वाघ, आयांश वाघ प्लीज ज्वाइन योर क्लास। ओके, राजवीर कुठे आहे? आयांश प्लीज ज्वाइन योर क्लास बच्चा। आराध्या ज्वाइन योर क्लास। Okay. Has everyone joined? Let me check, then I will take the attendance.